नमस्कार. आपल्यासोबत आहे आज ऋषिकेश गुरुजी, जे चोळप्पा महाराजांची 6वी पिढी आहे आणि आपण त्यांच्याकडनं काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. गुरुजी नमस्कार. नमस्कार. हां, हा जो दंड आहे हा श्री स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेला राजदंड आहे. ओके. म्हातारे लोक काठी वगैरे कसं पकडून चालतात तसा हा दंड महाराज पकडायचे. अच्छा. महाराजांची हाईट काय विचार करा, हा आपल्या छातीला लागतो पण महाराजाला ते वापरून पकडायचे. जनायू अजनुभाऊ होते. अजनुभाऊ, गुडघ्याखाली हात जायचे. करेक्ट करेक्ट करेक्ट. ह्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा स्वयंभू गणपती. ओके. इकडे कोपऱ्यामध्ये फोटो आहे बघा पांडुरंग पुजारीवर, हां हां हां. माझे पंजोबा आहेत ते. बरं बरं. त्यांनी 21 वर्ष न चुकता स्वामींच्या समाधीची सेवा केली. पूर्वी काय बाथरूम वगैरे नसायचे. स्वामी महाराज जिथं आंघोळ करायचे, पाणी झाडांना जायचं. बरं, तर जाऊन जाऊन एक झाड आलं होतं रुईचं, हनुमानाच्या गळ्यामध्ये आपण रुई घालतो ना. पंजोबांना दृष्टांत झाला की रुईचं जे खोड असतं मूळ, त्या मुळाशी मी तयार झाले कारण हा गणपती निघाला. ह्याची जी सोंड आहे ही डावी पण नाही आणि उजवी पण नाही. एकतर गणपतीची सोंड डावी किंवा उजवी असते, ही वरदमुख आहे. हा कायम आपल्याला वरदान देतो, इच्छेला पावणारा गणपती आहे. ओके. हा, आणि ह्याला साक्षी गणपती म्हणतात. कधी जरी मंदिरला आला पहिला गणपतीला नमस्कार करू मग देवळात द्यायचा. स्वामींपर्यंत आपला निरोप पोहोचवणारा गणपती. बरं बरं. हा खांब आहे ना, ह्याला आपले स्वामी टेकून बसायचे. अच्छा. ओके. पुंडलिकाच्या भेटी कसे विठ्ठल आले पंढरपुरी, चोळप्पा महाराजांसाठी स्वामी आले अक्कलकोटी, हे त्यांचं संपूर्ण वाडा होता. ह्या घरामध्ये 21 वर्षांपासून समाधी घ्यायच्या. 5 वर्ष आधी मंदिरे अंगण होता. अंगण पाडून मंदिर बांधून इथंच समाधी घेतली. अरे वा. आणि चोळप्पा महाराजांची मी 6th जनरेशन. अरे वा. श्री स्वामी समर्थ.